तर लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी आहे कारण की भरपूर लाडक्या बहिणींना आता हे जे जून महिन्याचा हप्ता जे आहे, आता कालपासून यायला सुरुवात झालेली आहे. तरी सुद्धा आज काल एवढ्या लाडक्या बहिणींना आलंच नाही म्हणजे जसं की प्रत्येक वेळी जे पहिल्या दिवशी जेवढ्या लाडक्या बहिणींना पैसे येतात ना, ते जास्तीत जास्त करून लाडक्या बहिणींना आलेच नाही. तुम्हाला कोणत्या-कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे काल आलेले आहेत आणि आज देखील वितरण चालू असणार आहे. आज देखील पैसे येणार आहेत. बट तरी सुद्धा सकाळपासून एवढे पैसे वितरण झालेलेच नाही आहेत आज जर बघितलं तर. तर लाडक्या बहिणींनो, हे पैसे कोणाला येत आहेत आणि बाकीचे लाडक्या बहिणींना पैसे ज्यांना आले नाहीत ते अपात्र झाले आहेत का? तर ह्याचं मुख्य कारण म्हणजे काय झालेलं आहे, कारण की आता तुम्ही बघितलं तर परवा दिवशी एक न्यूज आलेली आहे सरकारकडून, की 82,00,000 ते 92,00,000 असं लाडकी बहिणी अपात्र झालेल्या आहेत. म्हणजे की त्यांचं नाव यादीतून काढलं गेलेलं आहे. कारण की हे लाडकी बहिणी त्यांनी काय म्हणत आहेत, की जे लाडकी बहीण योजनेमधून ह्यांचं नाव कट केलेलं आहे आणि त्यांना जे ₹1,500 जे लाभ आहे, ते बंद झालेलं आहे त्यांचं. याचं कारण काय पाठीमागचं? कारण की त्यांनी जी पडताळणी चालू होती, म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो पाठीमागं, की जे राहिलेले लाडकी बहीण आहेत, की त्यांची पडताळणी चालू आहे. त्यांनी अपात्र जसं होईल या पात्र होईल त्यांना लाभ सुरू होणार किंवा त्यांचा लाभ बंद होणार. जे पात्र झाले त्यांचा लाभ सुरू होणार आणि अपात्र झाले त्यांचा लाभ बंद होणार. तर हे जे आहे, हे आता जर बघितले तर त्यांनी काय करत आहेत, की 82 ते 92,00,000 लाडकी बहिणींचं नाव त्यांनी कट केलेलं आहे त्यामधून असं त्यांनी सांगत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, आता ह्यामधलं जर पाठीमागचं कारण बघितलं तर त्यांनी प्रत्येक लाडक्या बहिणीला ते त्यांनी कारण द्यायला पाहिजे, की अपात्र का झाले आणि पात्र ठरण्यासाठी त्यांना काय करावं लागेल का? त्यांचं डॉक्युमेंट काय द्यावं लागेल का? कारण की भरपूर लाडकी बहीण अशी आहेत, की त्यांचं नाव जे पात्र असून सुद्धा ते यादीतून काढलं गेलेलं आहे. कारण की ह्यामध्ये त्यांनी काय हे जे कारण जे दिलेले आहेत ना, हे कारण तुम्ही एकदा बघा. तुम्हाला हे कारण मधलं तुम्ही बसताय का? तुम्ही फक्त एकदा सांगा मला. कारण की आता बघा त्यांनी काय कारण दिलेलं आहे, की 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त नसावा. हे एक मान्य आहे चला, म्हणजे की उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं कारण की एकेकांचं रेशन कार्डमध्ये पण जास्त उत्पन्न असतो, तर त्याचं दाखवलेला असतो. तर कमी पण असते भरपूर जणांचं. तर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असावं. आय-टी-आर भरता. आय-टी-आर म्हणजे काय आहे, की आय-टी-आर जर समजा तुम्ही त्यांनी 8 काय ठेवलेलं बघा आय-टी-आर मध्ये त्यामध्ये जास्तीत जास्त करून लाडकी बहिणी अपात्र झालेल्या असं दाखवता येईल. त्यांनी आय-टी-आरचं कारण काय दिलेलं आहे, की आय-टी-आर तुम्ही एज्युकेशन लोनसाठी काढला असेल किंवा तुम्ही होम लोनसाठी काढला असेल किंवा तुम्ही कोणाला काय कोणती वस्तू देण्यासाठी आपल्या नावावर त्यांच्यासाठी लोन घेऊन दिला असेल, तरी सुद्धा त्यांनी तुम्ही आय-टी-आर ते काढला असाल, तर ते तुम्ही अपात्र आहे म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे. आता एक-एक जण तर असे आहेत, की त्यांनी झिरो डेप्थचं त्यांनी आय-टी-आर भरतात. म्हणजे की झिरोचं आय-टी-आर भरतात त्यांनी. तरी सुद्धा त्यांचं अपात्र यादीमध्ये त्यांचं नाव टाकलेलं आहे. तर हे अपात्र यादीमध्ये ज्यांचं नाव गेलेलं आहे, तर त्या लाडक्या बहिणींना परत त्यांना संधी भेटणार का नाही भेटणार? ह्याच्या बाबतीत जर बघितले तर सरकारनं अजूनपर्यंत काही सुद्धा न्यूज दिलेलं नाही. कारण की हे जे आय-टी-आर भरायची ही प्रक्रिया आहे, म्हणजे की एक-एक लाडकी बहिणी जर बघितले तर किती जण तर असे आहेत, की त्यांनी फक्त आय-टी-आर कधी 2-3 वर्ष अगोदर फक्त ₹500, ₹100, ₹1000, ₹900 एवढंच भरलं असेल. तरी सुद्धा त्यांना अपात्र यादीमध्ये टाकलेलं. तर हे जे आहे ज्यांचं आय-टी-आर नील पण झालेलं असेल, बंद झालेलं असेल, तर त्या लाडक्या बहिणींना तरी याचा लाभ भेटावा. कारण की ह्यांनी काय करत आहेत, की डॉक्युमेंट जे आहेत त्यांनी अजून पण त्यावर आय-टी-आर दाखवतो म्हणून असं सांगून त्यांनी त्यांचा लाभ बंद केलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जूनचा हप्ता आला आहे का नाही ₹1,500 आणि तुम्हाला पाठीमागचे हप्ते पूर्ण भेटले आहे का? कारण की भरपूर लाडक्या बहिणींना असं झालं, की 1 हप्ता आला, 1 हप्ता आला नाही, 1 हप्ता आला तर दुसरा हप्ता आला नाही. असं भरपूर लाडक्या बहिणी झाल्या आणि त्यांना पाठीमागच्या हप्त्याबद्दल त्यांनी सांगतच नाहीये. असं ह्या बाबतीत जर बघितले तर त्यांनी न्यूज द्यायला पाहिजे, घोषणा करायला पाहिजे या बाबतीत. लाडक्या बहिणींना जे आहे प्रत्येक महिन्याच्या तुमचं मत सांगा, माझं मत सांगतो. लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याची एक तारीख फिक्स करायला पाहिजे. 1 ते 10 तारखेपर्यंत हप्ता यायला पाहिजे आणि जे पात्र महिला आहेत ते पूर्ण एकदाच त्यांनी आकडेवारी सांगायला पाहिजे, की एवढी लाडकी बहीण पात्र झालेली आहेत, बाकीचे एवढे अपात्र आहेत. तर ह्या लाडक्या बहिणींना हप्ता भेटणारच म्हणून. कारण की हे सरकारचं असं झालेलं आहे, की प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली नाही म्हणून त्यांचा लाभ बंद झाला. त्यांची ई-के-वाय-सी झाली होती, त्यांनी आय-टी-आर भरत होते म्हणून लाभ बंद झालं. त्यांची ई-के-वाय-सी झाली होती, तरी सुद्धा त्यांच्या रेशन कार्डमध्ये भरपूर नाव आहेत म्हणून लाभ बंद झालं. त्यांनी ई-के-वाय-सी केल्यात तरी सुद्धा त्यांचं नाव 4 चाकी वाहन आहे म्हणून लाभ बंद झाले. अरे म्हणजे हे नेमकं प्रत्येक महिन्याला हे असं नवीन-नवीन कारण काढून अपात्र करायचं ह्याचा मुद्दा काय नेमकं? तर लाडक्या बहिणी तुमचं मत याबाबतीत काय आहे? तुम्ही कमेंट करून सांगा. कारण की हे सरकारकडनं हे न्याय नाही आहे. कारण की हे जर बघितले तर अ, ज्या लाडक्या बहिणींना गरज आहे, त्या लाडक्या बहिणींनाच लाभ भेटत नाही. बाकीच्या लाडक्या बहिणी ज्यांना गरज नाहीये, त्यांचं डॉक्युमेंट क्लिअर असतात. त्या लाडक्या बहिणींना लाभ चालूच आहे. तर ह्या बाबतीत तुमचं काय मत आहे तुम्ही सांगा आणि लाडक्या बहिणींनो कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.